व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचं पेपर सोल्युशन करणार आहोत. तर पहा, पहिला प्रश्न काय आहे, फाइंड द ऑड पेअर. ऑड पेअर आपल्याला शोधायचं आहे. फ्रायडे सॅटरडे, वेनसडे थर्सडे, संडे सॅटरडे दिलेला आहे, मंडे ट्यूसडे. तर पहा, इथे तिन्ही ठिकाणी नेक्स्ट डे दिलेलं आहे, तर इथे बिफोर डे दिलेलं आहे, म्हणून याच पर्यायाला तुम्हाला टिक करायचं आहे, कारण संडेच्या नंतर मंडे यायला हवं, म्हणून इथे हा ऑड पेअर आहे. त्यानंतर फाइंड द ऑड टर्म म्हणलेलं आहे, चिल्ड्रन, लिव्ज, स्वाईन आणि स्वॅन. तर पहा, चाइल्डचं प्लुरल फॉर्म आहे चिल्ड्रन, लिव्हचं प्लुरल फॉर्म आहे लिव्ज, स्वाईनचं प्लुरल फॉर्म स्वाईन्स असतं आणि स्वॅनचं प्लुरल फॉर्म स्वायन्स असतं. म्हणजे इथे पहा, हा इथे ऑड टर्म आहे, कारण हा इथे सिंग्युलरमध्ये दिलेला आहे, हा काय सिंग्युलर फॉर्म दिलेला आहे, म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं आहे, कारण स्वाईनचं सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्म हा सेमच राहतो. त्यानंतर पहा, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड कम्प्लीट द सेंटेन्स म्हणलेले, ही डॅश कम विथ राणी. पहा, आता कोणतं येणार, डिडंट दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला करेक्ट ॲपोस्ट्रॉफी फॉर्म आपल्याला शोधायचं आहे. मग डिड नॉटचा जो काही शॉर्ट फॉर्म असतो तो कसं लिहितो आपण, DID डिड आणि N' लिहितो, म्हणजे पहा हा आहे त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म डिड नॉटचा. मग पहा इथे दिलेला आहे 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे, याच पर्यायाला विद्यार्थ्यांनी तुम्हाला गोल करायचे. नेक्स्ट पहा क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट आर्टिकल. तर पहा, 3 प्रकारचे आर्टिकल्स इंग्लिश लँग्वेजमध्ये येतात, ए, एन आणि द. पहा, आता आपल्याला कोणतं यूज करायचं आहे, ही वेंट बाय डॅश ॲटो रिक्षा टू रीच ऑन टाइम. ही वेंट बाय ॲन ऑटो रिक्षा इथे येणार आहे, कारण का, तर वोवेलनं सुरुवात होत असेल एखाद्या नाऊनची, तर त्याच्या पुढे आपल्याला ॲन आर्टिकल यूज करायचं आहे वोवेल साऊंडनं. परंतु जर एखादा कॉन्सनंट वोवेल साऊंड सारखा करत असेल तर तिथे देखील आपल्याला ॲन वापरायचं, जसं की ऑनेस्टच्या पुढे आपण ॲन ऑनेस्ट असं म्हणतो, आणि हे आर्टिकल आपण कॉन्सनंट साऊंडच्या पुढे यूज करतो. परंतु जर एखादा वोवेल कॉन्सनंट साऊंड करत असेल तर तिथे आपण आर्टिकल यूज करतो, जसे की त्याचं उदाहरण आहे युनिव्हर्सिटी युनिट आणि 1 रुपी नोट. मग पहा, इथे युनिट म्हणतो, जरी हा वोवेल असला तरी त्याचा जो काही साऊंड आहे तो य सारखा आहे. य हा काय मराठीतील व्यंजन आहे, म्हणून इथे आपण हे आर्टिकल यूज करतो. आणि दी हे आर्टिकल जो आहे तो एका ठराविक विशिष्ट नामापुढे आपण यूज करतो. तर हे आर्टिकलचं जर तुम्हाला नॉलेज घ्यायचं असेल, इंग्लिश ग्रामरचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल बेसिक, तर विद्यार्थ्यांनो स्कॉलरशिप स्टडी पण या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जायचं आहे, तिथे प्लेलिस्टमध्ये चेक करायचं आहे आणि तिथे इंग्लिशचे तुम्हाला सगळे ग्रामरचे जे काही व्हिडिओ आहेत ते लॉंग व्हिडिओ तुम्हाला तिथे पाहायला मिळते. जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही तिथे जाऊन पाहायचं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा 5th क्वेश्चन, तर इथे पहा ॲडव्हर्टाइजमेंट दिलेले, बंपर सेल टी शर्ट्स अँड जीन्स ऑफर बाय 2 get 1 फ्री म्हणलेलं आहे, ₹1200 ओनली. द सेल इज डिस्क्राइब्ड ॲज. तर पहा, कोणतं सेल आहे, बंपर सेल असं डिस्क्रिप्शन केलेलं आहे. ते सेलला काय म्हणलंय, बंपर, म्हणजे बंपर हा इथं काय झाला, ॲडजेक्टिव्हचं काम करतोय, मग डिस्क्राइब्ड ॲज अ बंपर सेल. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे.